अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या युद्धाचा आजचा 11वा दिवस. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरं उद्ध्वस्त. 1332 हून अधिक लोकांचा मृत्यू, 12,000हून अधिक जखमी. युद्धाबाबत ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. युद्ध लवकरच थांबण्याचं सूतोवाच केलं. पुतीन यांच्याशीही चर्चा केली. मध्य मार्ग निघण्याच्या आशा. गॅस तुटवड्याचा औद्योगिक क्षेत्रावर गंभीर संकट. संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, कोल्हापुरात अनेक कारखान्यांना फटका. ऑटो, फार्मा, पोलाद उद्योग अडचणीत. उत्पादन ठप्प होण्याची भीती. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद. पुढील 3 दिवस असा तुटवडा राहिल्यास 50%हून अधिक हॉटेल्स बंद. तर बंगळुरू शहरात आजपासून हॉटेल्स बंद राहणार. वाढती महागाई आणि इंधनाच्या कमतरतेमुळे पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय. सरकारी वाहनांना मिळणाऱ्या इंधनात 50% कपात. सरकारी शाळांना 2 आठवड्यांची सुट्टी. सरकारी अधिकाऱ्यांचा 2 दिवसांचा पगार कापला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा आठवडा सुरू होऊनही अजित पवारांच्या अपघातावर चर्चा नाही. विविध आयुधांचा वापर करूनही अध्यक्ष आणि सभापतींकडून चर्चेची परवानगी नाही. सरकारच्या भूमिकेवर संशय. रोहित पवारांच्या दिल्लीत भेटीगाठी. आज राहुल गांधींची भेट घेणार. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांना अनेक शंका. कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट. सर्वत्र पारा 40 अंशांच्या पार. मुंबईमध्ये तब्बल 42 अंशांची नोंद. आणखी 2 दिवस पारा वाढणार. कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन.